नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 27 मे 2026 रोजी एक अत्यंत मोठा, अद्भुत आणि अतिशय दुर्मिळ असा योग जुळून येत आहे. या दिवशी कमला एकादशी आहे, म्हणजे पुरुषोत्तम मासातील अधिक मासातील एकादशी. आणि याच एकादशीला आपण सर्वजण पद्मिनी एकादशी सुद्धा म्हणतो. आणि या एकादशी सोबतच व्यतिपात योग सुद्धा आहे. येणाऱ्या पुढच्या अनेक वर्षांमध्ये असा दुर्मिळ संयोग पुन्हा कधी बनेल की नाही याची कोणतीही गॅरंटी नाही, कारण पुरुषोत्तम मासातील एकादशी आणि त्यात पुन्हा व्यतिपात योग एकत्र येणे हे फारच दुर्मिळ मानले जाते. गेल्या अनेक वर्षात असा योग कधी आला आहे का, हे तुम्ही स्वतः पंचांगात देखील तपासून पाहू शकता. आणि म्हणूनच मी याला अत्यंत दुर्मिळ योग म्हटले आहे. तुम्ही सर्वांनी या योगाचा भरभरून लाभ घेतला पाहिजे. आणि बघा, या अधिक महिन्यात प्रत्येक दिवस, प्रत्येक तिथी ही खूप महत्त्वाची आहे. पण त्यातली त्यात अधिक महिन्यामध्ये जेव्हा एकादशी येते तेव्हा दुग्ध शर्करा योग निर्माण होतो, कारण मुळात संपूर्ण महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो. आणि त्यातली त्यात एकादशीला या महिन्यामध्ये खूप जास्त महत्त्व असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये 27 मे 2026ला कमला एकादशीचं औचित्य साधून पूजा कशी करावी, दानधर्म कर्म कशी करावी, कारण या दिवशी केलेल्या सेवेचं तुम्हाला अनंत पटीने फळ हे मिळणार आहे. तसेच या दिवशी जे काही उपाय सांगणार आहे तर त्याचं फळ सुद्धा तुम्हाला अनंत पटीने मिळणार आहे. तसेच काय करावे व काय टाळावे हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि एकामागून एक अगदी सोप्या क्रमाने समजावून घेऊया की या योगाचा लाभ आपल्याला कसा करून घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी माहिती तुम्हाला कोठेही मिळणार नाही. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी आपण व्यतिपात योगाविषयी समजावून घेऊया. तर सर्वात आधी हा व्यतिपात योग कधीपासून कधीपर्यंत आहे हे आपण प्रथम जाणून घेऊया. तर बघा, व्यतिपात योग हा 27 मे रोजीच असणार आहे. 27 मे रोजी सकाळी म्हणजे पहाटे 3:11 हा योग सुरू होईल आणि 28 मे रोजी सकाळी म्हणजेच पहाटे 3:25 समाप्त होईल. म्हणजेच एकूण 24 तासांचा हा महायोग आहे. एकादशी सोबतच आलेला 24 तासांचा हा अतिशय दुर्मिळ योग आहे. तर हा व्यतिपात योग कशासाठी आणि का शुभ मानला जातो ते देखील आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया. ज्योतिष ग्रंथानुसार आणि नाडीशास्त्राच्या गणनेनुसार या योगाचे 4 टप्पे सांगितले आहेत आणि त्यात मिळणाऱ्या पुण्याचा महिमा देखील स्पष्ट केलेला आहे. जेव्हा हा व्यतिपात योग सुरू होतो त्या सुरुवातीच्या काळात तुम्ही जे काही सत्कर्म कराल, दान पुण्य कराल, नामजप कराल, त्याचं फळ आपल्याला सामान्य दिवसाच्या तुलनेमध्ये 1,00,000 पट होऊन तुम्हाला मिळत असतं. आपण कमला एकादशी दिवशी व्यतिपात योगाची वेळ अगदी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दिलेले आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तो व्यतिपात योग देखील तुम्हाला समजून जाईल. आता थोडक्यात सांगायचं तर या योगाच्या 4 वेगवेगळ्या अवस्थेमध्ये केलेल्या सत्कर्माचे दान पुण्य नामजप फळ उत्तराउत्तर वाढत जाते. तर या विशिष्ट वेळेत ब्रह्मांडात असणाऱ्या ऊर्जेचा हा प्रभाव आहे आणि त्यामुळे या वेळेचा सदुपयोग नक्की करा. आता जाणून घेऊया काय करावे व काय टाळावे. नंबर 1, बघा, एकादशीच्या दिवशी सगळ्यात आधी सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करावं, सूर्याला अर्घ्य द्यावे आणि ओम भ्रुनी सूर्याय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा. नंबर 2, त्याचबरोबर आपल्या घरात बाळकृष्णांची मूर्ती असेल, प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बालाजींची मूर्ती असेल, भगवान विठ्ठलांची मूर्ती असेल, तर त्या मूर्तीवरती आपल्याला जलाभिषेक हा करायचा आहे. जलाभिषेक करत असताना आपल्याला पुरुष सूक्तम पठण करायचं आहे. 16 वेळा केलं तर सोन्याहून पिवळं, कारण या दिवशी जेवढी जेवढी जास्त सेवा कराल तर तेवढ्या जास्त पटीने फळ तुम्हाला मिळणार आहे. जलाभिषेक करत असताना पुरुष सूक्तम म्हणणे शक्य होत नाही, तर त्यांनी काय करावं, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप अवश्य करू शकता. ते करून झाल्यावर मूर्ती धामणातून काढून घ्यावी, त्याचबरोबर ती जागेवर ठेवावी. त्यानंतर भगवान विष्णूंना गंध, अक्षता, पिवळी फुले, मिठाई आवश्यक अर्पण करावी आणि त्यानंतर माता लक्ष्मीची याच पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी. नंबर 3, या दिवशी विष्णू सहस्रनामावली भगवान श्री हरी विष्णूंचे 1000 नावं घेऊन, नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा मंत्रजप 108 वेळा करावा. आणि तुळशीचं अर्चन म्हणजेच काय, बाळकृष्णांना, भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्ण आहे, त्याचबरोबर प्रभू श्रीराम असेल किंवा ज्यांच्याकडे फोटो आहे बाळकृष्णांचा किंवा श्रीरामांचा किंवा भगवान विष्णूंचा, तर त्यांना तुळशीचं अर्चन करावं. म्हणजे काय, तुळशीची पाने अर्पण करावीत. नंबर 4,
तसेच ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्कीच या दिवशी व्रत करावे आणि ज्यांची कायमची एकादशी आहे तर त्यांना ही सेवा तर घडणारच आहे. नंबर 5, सगळ्यांना माहिती आहे एकादशीला तुळस तोडायची नाही आहे. आपल्याला ती आदल्या दिवशी तुम्ही तुळस तोडून घ्या किंवा एक जरी तुळशीपत्र असले तरी ते भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावे. आणि विष्णू सहस्रनामावली किंवा ज्यांना विष्णू सहस्रनामावलीची म्हणजे भगवान विष्णूंची 108 नावं माहिती आहेत त्यांनी ते म्हणावं. ज्यांना नाही काही शक्य होत तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा मंत्रजप करून तुळशीपत्र अर्पण करायचे. या दिवशी 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र देखील पठण करावे. नंबर 6, तसेच या कमला एकादशीला गीतेचा 15वा अध्याय चुकवायचा नाही आहे. गीतेचा 15वा अध्याय नक्कीच पठण करायचा आहे. तसेच संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करायचं आहे. कितीही प्रकार पितृदोष असेल तर या ग्रंथाने खूप पितृदोष कमी होतो व या अधिक महिन्याच्या एकादशी दिवशी जर या ग्रंथाचं पठण केलं तर खूप भाग्याचं लक्षण देखील मानलं जातं. तसेच तुम्ही पुरुष सुक्तम देखील पठण करू शकता. नंबर 7, बघा, महिला माहेरी जरी असाल तरी सुद्धा तुम्ही एकादशी दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण हे करू शकता. नंबर 8, ज्यांना मासिक धर्म आलेला आहे त्यांनी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आवर्जून मंत्रजाप करावा की जेणेकरून आपल्याकडून भगवान विष्णूंची काही ना काही सेवा तरी आवर्जून होईल. नंबर 9, आता बघा एकादशी आहे, आम्हाला सत्यनारायण करायचंच आहे. मग काय होईल? सत्यनारायण करायचं आहे फक्त बाळकृष्णांना जो आपण शिऱ्याचा नैवेद्य दाखवतो तो तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य न दाखवता तुम्ही साधी खडी साखर किंवा दुधाचा नैवेद्य दाखवला तरी काय हरकत नाही. आणि या पद्धतीने जसं होईल तसं करण्याचा प्रयत्न करा. पण एकादशीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. नंबर 10, बघा, या एका व्यतिपात योगाचा लाभ घेतल्याने तुम्हाला एकदम 1000 आमुष्यांचं पुण्य मिळून जातं. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपण जे काही करतो ते सर्व काही तुम्ही या व्यतिपात योगात करू शकता. जसे की पितृतर्पण, दान, पुण्य या गोष्टी तुम्ही करू शकता. याचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. नंबर 11, बघा, या दिवशी पितरांच्या निमित्ताने जे दानधर्म केले जाते त्याचं फळ अनंत सांगितलं गेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला पितरांच्या निमित्ताने दान करायला सांगते तेव्हा त्याचा अर्थ पंचबलीसाठी दान करणे असा होतो. आता पंचबली म्हणजे काय तर बघा, नंबर 1, कुत्र्याला पोळी देणे. नंबर 2, कावळ्याला अन्नाचे तुकडे किंवा घास टाकणे. नंबर 3, गाईला चारा देणे. नंबर 4, सदाचारी ब्राह्मणाला काही दान दक्षिणा देणे. नंबर 5, मुंग्यांना खाण्यासाठी काहीतरी साखर पीठ टाकणे. यालाच पितरांच्या निमित्ताने केलेले श्रेष्ठ दान म्हटले गेले आहे. नंबर 12, बघा, याशिवाय दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पितरांचे स्मरण करत गीतेच्या 7व्या अध्यायाचं पाठ करावे आणि तो पाठ पितरांना अर्पित करून जल सोडावे. यामुळे पितरांना अखंड तृप्ती मिळते. तसेच तुम्हालाही आत्मिक तृप्ती लाभते आणि या संकटांनी भरलेल्या सांसारिक जीवनात आपली गाडी अगदी सुरळीत रूपाने चालत राहते. किंवा तुम्हाला अध्याय पठण करणे जर शक्य नसेल तर तुम्ही ओम देवताय नमः या मंत्राचा जप देखील 11, 21, 51, 108 वेळा करू शकता. नंबर 13, या योगात केलेले दान, जप, हवन हे अनंतपटीने फळ देतेच. पण शास्त्र पुढे सांगते की सूर्यपर्वणी म्हणजे सूर्यग्रहणाच्या वेळी जे दान पुण्य आपण करतो तर त्या सूर्यग्रहणाच्या पुण्यापेक्षाही कोटी गुणितम भवेत, म्हणजे करोडो पटीने जास्त पुण्य या व्यतिपात योगा, दान, पुण्य आणि नामजप हे केल्याने मिळते. नंबर 14, कमला एकादशीचं व्रत उपवास 27 मे 2026 रोजी करावायचा आहे. पण ही एकादशी तिथी 26 तारखेला सुरू होत आहे. 26 मे रोजी सकाळी 5:10 ही तिथी सुरू होईल. यामुळे अनेक लोकांच्या मनात शंका निर्माण होईल की सूर्योदयाच्या आधीच जर एकादशी सुरू होत आहे तर उदय तिथीनुसार 26 तारखेलाच एकादशी करायला हवी ना? तर बघा, नाही. प्रत्येक गोष्ट उदयतिथीवरून पाहिली जात नाही. तर बघा, 26 तारखेला सकाळी 5:10 ही जी एकादशी आहे ती सुरू होत आहे ती दशमी विद्या एकादशी आहे, म्हणजे ती दशमी तिथीने युक्त आहे. जेव्हा सूर्योदयाच्या आसपास दशमी तिथी असते तेव्हा ती एकादशी व्रत उपवासासाठी वर्ज्य मानली जाते, ती करू नये. अशी दशमीयुक्त एकादशी केल्याने खूप हानी होते. याचं वर्णन गरुड पुराणापासून अनेक पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आपल्याला 27 तारखेला शुद्ध एकादशीचं व्रत उपवास हा करायचा आहे. नंबर 16, तसेच बघा, द्वादशीच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरचे किंवा दानाचे अन्न खायचे नसते. जसे अमावस्येला दुसऱ्याचे अन्न खाल्ल्याने 1 महिन्याचे पुण्य नष्ट होते
पौर्णिमेला 15 दिवसांचे पुण्य नष्ट होते, संक्रांतीला 1 महिन्याचे आणि मकर संक्रांतीसारख्या मोठ्या तिथीला खाल्ल्याने 6 महिन्याचे पुण्यही नष्ट होते. तसेच द्वादशीच्या दिवशी दुसऱ्याचे अन्न खाणे हे कुत्र्याचे मांस खाण्यासारखे निषिद्ध मानले गेले आहे. आणि एकादशीच्या दिवशी जर व्यतिपात योग आहे, त्यामुळे 27 तारखेला विसरूनही दुसऱ्याच्या घरचे अन्न हे तुम्ही खाऊ नका. नंबर 17, बघा या एकादशीचं व्रत जो कोणी गृहस्थ व्यक्ती किंवा जो कोणी मनुष्य करतो त्याच्यावर माता लक्ष्मींची अथांग कृपा राहते, भगवान नारायणांची खूप प्रसन्नता लाभते. आणि पुरुषोत्तम मासाच्या महात्म्यात असं वर्णन आहे की पुरुषोत्तम मासातील शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षातील एकादशी जे कोणी नर नारी भक्तिभावाने करतात ते गरुडावर स्वार होऊन स्वतः चतुर्भुज रूप धारण करून थेट वैकुंठ लोकात जातात. हे महात्म्य पुरुषोत्तम मासाच्या कथेत सांगितलेलं आहे. नंबर 18, हा पुरुषोत्तम मास सर्व महिन्यामध्ये परम मास आहे, म्हणजे सर्वात उत्तम महिना आहे. तसेच सर्व महिन्यांमध्ये हा पुरुषोत्तम मास सर्वात मोठा आहे. हा उपदेश स्वतः लक्ष्मीजींनी केलेला आहे. नंबर 19, आता भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगत आहेत की हे राजन, जो मनुष्य या प्रकारे पापाचे निवारण करणाऱ्या या उत्तम व्रताची कथा भगवान विष्णूंच्या दिवशी म्हणजे एकादशीला ऐकतो तो आपल्या सर्व पापातून मुक्त होतो. नंबर 20, आता बघा पारण उपवास सोडण्याची वेळ आणि पद्धत. आता बघा एकादशीच्या पारणाची वेळ काय असेल तर 26 तारखेला तांदूळ खायचा नाही आणि 27 तारखेला व्रत उपवास करायचा आहे आणि 28 तारखेला पारण म्हणजे उपवास सोडणे करायचं आहे. पारणाची जी वेळ असेल ती 28 मे रोजी सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान असेल. या वेळेत तुम्ही पारणही करू शकता. नंबर 21, जर एखाद्याच्या घरी सकाळी अन्न बनवले नसेल किंवा देवाला भोग लावण्याची व्यवस्था झाली नसेल, कारण आपण देवाला भोग लावूनच उपवास सोडतो, तर अशा वेळी एक सोपा उपाय करा. हातात थोडेसे जल पाणी घ्या, मनात संकल्प करा की मी या जलाच्या माध्यमातून माझ्या एकादशी व्रताचं पारण करत आहे आणि ते पाणी प्राशन करा म्हणजे प्या. याने देखील तुमचे एकादशीचं पारण शास्त्रानुसार मान्य केले जाते. नंबर 22, दीपदान. पुरुषोत्तम मासात दीपदानाची खूप अद्भुत आणि मोठी महिमा सांगितलेली आहे. सकाळी जेव्हा तुम्ही स्नान वगैरे कराल तेव्हा तुमच्या घराच्या मंदिरात देवासमोर एक अखंड दिवा लावून द्या. अखंड दिवा लावण्याची खूप मोठी महिमा आहे. मी ती दीपदानाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. इथे मी पुन्हा तीच गोष्ट सांगत बसत नाही, फक्त थोडक्यात सांगते. घरात मंदिरात तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा आणि जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा घराच्या मुख्य चौकटीच्या म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर 2 दिवे लावावे. त्यानंतर तुळशीपाशी आणि पिंपळाच्या झाडापाशी तिळाच्या तेलाचे दीपदान हे करावे. नंबर 23, दान करणे. मी आधी सांगितल्याप्रमाणे गरीब लोकांमध्ये आणि मुंग्या पक्ष्यांमध्ये अन्नदान करा. हे दान करताना असे समजू नका की तुम्ही कोणाला काही देत आहात, तर तुम्ही हे सर्व निसर्गात जमा करत आहात. हीच गोष्ट तुमच्या पुढच्या जन्मात किंवा जेव्हा गरज असेल तेव्हा प्रकृती चक्रातून परत मिळते. जसे आपण जमिनीवर एक बीज पेरतो तेव्हा प्रकृती आपल्याला त्यातून हजारो दाणे परत करते आणि हीच निसर्गाची व्यवस्था आहे. नंबर 24, नामजप. या योग काळात भगवंताच्या नावाचा जास्तीत जास्त नामजप करावा आणि सेवा सत्कर्म करावे. नंबर 25, आमच्या घरात सुतक किंवा पातक लागलेला आहे तर आम्ही एकादशीचा उपवास करू शकतो का? तर बघा, तुमच्या घरात सुतक लागलेला असो म्हणजेच कोणाचा मृत्यू झाला असो किंवा पातक लागलेला असो म्हणजे घरात बाळ जन्माला आलेला असो तरीही तुम्ही एकादशीचं व्रत उपवास करू शकता, असे शास्त्रात अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. मी तुम्हाला 100% खात्रीने सांगत आहे की शास्त्रात याचं विधान आहे, त्यामुळे तुम्ही उपवास हा एकादशीचा करू शकता. नंबर 26, मासिक धर्मात म्हणजे रजस्वाला अवस्थेत एकादशीचा उपवास करता येतो का? तर हो, तुम्ही या अवस्थेत देखील उपवास करू शकता आणि दान पुण्य देखील करू शकता. फक्त शिजवलेले अन्न दान करू नका. कच्च्या वस्तू किंवा धान्य हे दान करू शकता, परंतु या काळात पूजा करू नये आणि मंदिरात देखील जाऊ नये. एवढ्या गोष्टींची आपल्याला काळजीही घ्यायची आहे. नंबर 27, तुळशी पत्राचा नियम. बघा, या दिवशी व्यतिपात योग आणि एकादशी आहे आणि त्यामुळे तुळशीची पाने तोडू नका. तुम्ही पूजेसाठी 1-2 दिवसापूर्वी तोडलेली पाने किंवा वाळलेली पाने देखील वापरू शकता. अधिक महिन्यातील कमला एकादशी दिवशी व्यतिपात योग आला आहे. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. ज्योतिष ग्रंथानुसार आणि नाडीशास्त्राच्या गणनेनुसार या योगाचे 4 टप्पे सांगितलेले आहेत आणि त्यात मिळणाऱ्या पुण्याचा महिमा स्पष्ट देखील केलेला आहे. तर हा व्यतिपात योग कशासाठी आणि का शुभ मानला जातो हे आता आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया. नंबर 1, सुरुवातीचा काळ. बघा, या काळात केलेल्या सत्कर्माचं फळ सामान्य दिवसाच्या तुलनेमध्ये आपल्याला 1,00,000 पट मिळतं आणि याची वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 12 वाजून 4 मिनिटापर्यंत.
नंबर 2 ब्रह्मकाळ. बघा, या अवस्थेत केलेले दान पुण्य किंवा सत्कर्म थेट 1 कोटी पटीने वाढतं. आणि ही वेळ असणार आहे 12 वाजून 4 पासून ते संध्याकाळी 8 वाजून 33 तिसरा आहे पतन काळ. बघा, या काळात केलेले जप, ध्यान किंवा सत्कर्माचे पुण्य 100 कोटी पट होऊन मिळते. जर एकादशीचं व्रत असेल तर त्याचेही पुण्य याच प्रमाणात महाकाय पटीने मिळतं. आणि ही जी वेळ आहे ती 8 वाजून 33 पासून ते मध्यरात्री 12 वाजून 35 नंबर 4 समाप्तीचा काळ. जेव्हा हा योग पूर्ण प्रभावित असतो आणि समाप्तीकडे जात असतो, त्या अचूक वेळेत केलेले सत्कर्म किंवा दान पुण्य अक्षय ठरतं, ज्याला कधीही क्षय होत नाही. 28 मेच्या मध्यरात्री वेळ आहे मध्यरात्री 12 वाजून 35 पासून ते पहाटे 3 वाजून 25 अक्षय म्हणजे ज्याचा कधीही कोणत्याही युगात नाश होऊ शकत नाही. जर तुमच्याकडून कळत नकळत एखादे महाभयंकर पाप जरी घडले तरी ते अक्षय पुण्य तुमची साथ कधीही सोडत नाही. म्हणून या व्यतिपात योगाला दुर्मिळ योग म्हटलं गेलं आहे आणि याचा भरपूर लाभ देखील घेतला पाहिजे. सर्वांनी या वेळेमध्ये तुम्ही दानधर्म सेवा अवश्य करा आणि या दिवसाचा लाभ घ्या, कारण कोणतीही सेवा ही कधीही वाया जात नाही हे सर्वांना माहितीच आहे. तसेच तुमच्या मनात हाही प्रश्न येईल की रात्री अपरात्री आम्ही दान करायला कुठे जाणार? तर बघा, त्या विशिष्ट अवधीमध्ये तुम्ही फक्त मनात संकल्प करून काही अन्न, धान्य किंवा धन बाजूला काढून ठेवा की मी हे साहित्य उद्या सकाळी गरिबाला किंवा ब्राह्मणाला दान करणार आहे. या दुर्मिळ योगाच्या काळात तुम्ही एवढे करून जरी ते बाजूला करून ठेवलं आणि सकाळी दान केलं तरी तुम्हाला रात्रीच्या त्या अचूक वेळेचंच पुण्य मिळणार आहे. आणि अगदी तुम्ही फक्त ती वस्तू किंवा अन्न हातात घेऊन मनात म्हणा की मी याचं दान सकाळी करणार आहे, एवढे म्हणून जरी ठेवून दिले तरी ते संकल्पित अन्नच मानलं जातं. एकतर पुरुषोत्तम मास सुरू आहे, त्यात एकादशी तिथी आहे आणि त्याच दिवशी हा व्यतिपात योग देखील आहे. हा फारच अलौकिक आणि दुर्मिळ समन्वय आहे. हा लवकर जुळून येत नाही, म्हणून याचा भरपूर सर्वांनी लाभ घ्या. तर शास्त्रामध्ये जे काही लिहिले आहे ते सर्व काही मी तुम्हाला इथेच अगदी सोप्या भाषेत सांगून दिलेलं आहे. तुम्ही याचा नक्की आणि भरपूर लाभ घ्या. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.